तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे. नाही 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 सॉरी, मी फक्त नावाला होतो. हा विजय तुझा आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे. मला तुला यशाच्या उंच शिखरावर बसलेलं बघायचंय. आई शुभ्रा, कॉंग्रॅच्युलेशन्स आई, तुम्ही जिंकलात. अगं अगं पण तू आलीस आणि आम्हाला भेटतेस. सोहम बघेल ना. बघितलं तर बघू दे, हो काही हरकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मला वाटलं होतं की माझा कॉम्पिटिटर फक्त अभिजित राजे आहे, पण तुम्ही तर ट्रम्प कार्ड निघालात. अनएक्सपेक्टेडली ही कॉम्पिटिशन जिंकलीत सुद्धा. इफ यू डोंट माइंड, मी तुम्ही केलेले मोदक टेस्ट करू शकतो का? हो हो नक्कीच देते. थँक्यू. मला पण एखादा टेस्ट करायला मिळेल का? हो हो देते ना. घ्या. अप्रतिम. वा, काय चव आहे वहिनी, अगदी स्वर्गीय चव आहे. माझी आई अशी मोदक करायची, अक्षरशः आज तिची आठवण झाली. तुमचे हे मोदक खाल्ल्यानंतर लक्षात आलं की तुम्ही ही कला अतिशय मनापासून जपलेली आहे. लोक म्हणतात की कुकिंग इज सायन्स नॉट अन आर्ट, पण मी आज सांगेन की कुकिंग हे आर्टच आहे. मी आज इथे हारून चाललेलो नाहीये, पण मी काहीतरी शिकून चाललेलो आहे की आपले पारंपरिक पदार्थ, त्याची चव आपण अशीच जपून ठेवली पाहिजे. थँक्यू, थँक्यू सो मच वहिनी. मॅडम, अहो तुम्ही काय करताय? असं नका करू. अहो अहो, तुमच्याकडून मी काहीतरी शिकून चाललोय, त्यामुळे पाया तर पडायलाच हवं ना. लकी आहेस अभिजित. मला नाही उडलं. तो सोम, येतो मी. मुद्दा मारलास ना? काय? का मोठा शेफ, सेलिब्रिटी, पैसे देऊन आणला तुला एवढं, आणि तू त्या गावंढळबाई समोर, जिला कसलाच अनुभव नाहीये, तिच्या समोर हरलास? खरं सांगतोस तू? तिला कसलाच अनुभव नाहीये? खरं वाटत नाही रे. अरे साक्षात अन्नपूर्णा आहे ती, अन्नपूर्णा. तिच्या हातच्या पदार्थाची चव घेतली ना तर मन अगदी तृप्त झालं. तिचं घर, घरातली माणसं तृप्त समाधानी असतील. नशीबवान आहे अभिजित. एक मिनिट, मी मुलगा आहे तिचा. हो रिअली? लकी यू आर. लकी काय लकी? अरे गृहिणी आहे ती, गृहिणी. तिला दुसरं काही जमत नाही. एका घरगुती बाई समोर जिला काहीच अनुभव नाहीये, तिला काही जमत नाही, हिच्या समोर कसा काय रे तू सेलिब्रिटी शेफ असून हरू शकतोस? मग काय फायदा काय झाला इतकं शिक्षण घेऊन, एवढी डिग्री मिळवून? बघ, 1 रुपया सुद्धा देणार नाही आज मी तुला. वेडा आहेस तुझं. अरे इथे प्रश्न पैशाचा नाहीये. मला तुझ्याकडून 1 रुपया सुद्धा नकोय. पण एक लक्षात ठेव, आज त्या बाईमध्ये जो साधेपणा, प्रामाणिकपणा आहे ना, त्यामुळे तिने ही स्पर्धा जिंकलेली आहे. तिच्या गृहिणी असण्याची तू थट्टा करतोस ना? अरे पण त्या गृहिणीमुळेच ती आज ही स्पर्धा जिंकू शकली आहे. आणि आत बसलेल्या प्रत्येक माणसाला तिने त्यांच्या घराची आठवण करून दिली आहे, त्यांच्या आईची आठवण करून दिली आहे. हे बघ, तुम्हाला अक्कल शिकवू नको, चल निघ. मी तुला काय शिकवणार म्हणा? ती तुझी आई असताना सुद्धा तू तिच्याशी असं वागू शकतोस, याचंच मला आश्चर्य वाटतंय. मला तुझ्यासारख्या माणसाकडून काहीही नकोय.
सो आता निकाल जाहीर झालेला आहेच. आता वेळ झालेली आहे बक्षीस समारंभाची. पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांचे अनुभव ऐकायचे आहेत. पण मी तुमच्यातल्याच एका स्पर्धकाला इथे बोलवू इच्छिते, म्हणजेच मिस्टर सोहम कुलकर्णी, जे अभीज किचनचे मालक आहेत. ओके मिस्टर सोहम, प्लीज स्टेजवर या आणि तुमचा अनुभव शेअर करा प्लीज. आज तुम्हाला अभीज किचन सोबत कम्पीट करून आनंद झाला असेल ना? नाही तर तुम्हाला कुठे अनुभव असेल कॉम्पिटिशन, स्पर्धेचा? कारण स्पर्धा ही बरोबरीच्या माणसांसोबत केली जाते आणि इथे माझ्या बरोबरीचं असं कोणीच नाहीये. काय ना, अभीज किचनचं नाव इतकं मोठं आहे की तुमच्यातलं कुठलंच रेस्टॉरंट त्यासमोर उभंही नाही राहू शकत. म्हणूनच मी इकडे हे अवॉर्ड जिंकायला किंवा प्राइज मनी जिंकायला आलो नव्हतो. मी फक्त इकडे तुम्हाला एनकरेज करायला आलो होतो. कारण तुमच्यातल्या कोणालाही प्राइज मनी मिळालं तर मला आनंदच आहे. काय ना, माझ्यासारखी मोठी लोक चॅरिटी करतात आणि हा त्यातलाच प्रकार होता. आज विनरचं नाव ऐकून मला खूप आनंद झालाय. कारण आपल्या सगळ्यांपैकी सगळ्यात जास्त पैशांची गरज ही टीम अन्नपूर्णाला होती आणि त्यांची गरज आज पूर्ण झाली, यातच मला आनंद आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस आसावरी अभिजित राजे. सर एक मिनिट, मी जजेसना विनंती करते की ही सेकंड नंबरची ट्रॉफी प्लीज. ओके गाइस, सो आजच्या स्पर्धेचे विनर मिसेस राजे. अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर हर. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. खरं तर आसावरी मॅमने आपल्याला पहिल्या राऊंड पासून एकदम खिळवून ठेवलं होतं, पण सेकंड राऊंड मध्ये जी काय जादू केली त्यांनी, खरंच मॅम तुमच्या मोदकाने ना कमाल केली. प्लीज स्टेजवर या आणि तुमचा अनुभव शेअर करा प्लीज. जजेसना विनंती करते की त्यांना त्यांची ट्रॉफी आणि 5 लाखाचं बक्षीस. मॅम प्लीज 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 जरा 2 शब्द आमच्याबरोबर शेअर करा प्लीज. अहो मी काय बोलणार, तुम्ही बोला ना. म्हणजे तसं मला असं इतक्या लोकांसमोर उभं राहून बोलायची सवय नाही आहे. माझ्याकडनं काही चुकलं तर मला सांभाळून घ्या. आज मला खूप आनंद झालाय, खरंच खूप
खूप आनंद झालाय. हे बक्षीस मिळालं त्याचा आनंद झालाच आहे मला, पण त्याहीपेक्षा आनंद मला या गोष्टीचा झाला की मी काहीतरी करू शकले. मला काय म्हणायचं ना, ते माझ्यासारख्या गृहिणी त्यांनाच चांगलं कळेल. कारण माझं आयुष्य असं 4 चौघींसारखंच गेलं ना स्वयंपाकघरात. मला ना स्वयंपाकाची मात्र खूप आवड आहे. मला खूप आवडतं छान छान पदार्थ बनवायला, सगळ्यांना खाऊ घालायला. आणि ते खाताना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितलं ना की मला खरंच मनापासून तृप्त झाल्यासारखं होतं. तो आनंद कदाचित पैशात नाही मोजता येणार. पण माझी ही जी आवड आहे ती एक कला आहे ह्याची जाणीव मात्र मला आज झाली. आतापर्यंत अशी जाणीव कोणी करूनच दिली नव्हती. ती जाणीव मात्र आज झाली. माझी सून किंवा आजूबाजूच्या बायका जेव्हा असं काम करायला, नोकरी करायला घराच्या बाहेर पडायच्या ना, त्यांना बघितलं की मला खरंच असं वाटायचं की कशा या बाहेर जातात, घरचं करतात आणि बाहेरचं नोकरी पण करतात. खूप कौतुक वाटायचं. आणि माझी सून नाही, खरं तर माझी मुलगीच आहे. मी असं काहीतरी करावं म्हणून तिने मला कायम प्रोत्साहन दिलं. पण ना, आपण बाहेर पडून काही करावं असा कधी विचारच नाही आला माझ्या डोक्यामध्ये. कधीच नाही असं वाटलं. मी माझं आयुष्य एक सून म्हणून, एक आई म्हणून जगत होते. कारण खरं सांगू, अख्खं कुटुंब सांभाळायचं म्हणजे खूप जबाबदारी असते ना मोठी. म्हणजे सगळ्यांच्या वेळा, आवडीनिवडी सांभाळत सगळं करताना स्वतःकडे बघायला वेळच नसतो ना. आणि त्यात आई झाल्यावरती तर अख्खं जगच बदलतं. आपल्या मुलांनी काहीतरी खावं, जेवावं, त्याला जेवण आवडावं ह्याच्यासाठी आई काय काय करत असते. आणि यातूनच ना नवीन पदार्थांचा शोध लागतो. म्हणजे ही जी पाककला आहे ना, ती खरी बहरते ना आपल्या मुलामुळेच. आणि मग त्या मुलांनी आपण केलेला पदार्थ खाल्ला, त्याला मनापासून आवडला की जग जिंकल्याचा आनंद होतो. कारण ते मूल म्हणजे तिचं अख्खं जग झालेलं असतं. आई वडील मुलांना वाढवण्यासाठी काय काय करत नाहीत. त्यांना कसलीच पर्वा नसते. त्या मुलासाठी ते काही करायला तयार असतात. मुलं जेव्हा चालायला शिकतात तेव्हा बिचारी 100 वेळा पडतात. आई वडिलांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. पण तरी त्या मुलांनी चालावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं म्हणून आई वडील आपला हात त्यांना देतात, त्यांना आधार देतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आणि तीच मुलं मोठी झाल्यावरती त्याच आई वडिलांना लाथ हाडतात. कारण मुलांना तर आई वडिलांची गरजच नसते. ते पैसे कमवायला लागलेले असतात. त्यांच्या हातात आता 4 पैसे खेळायला लागतात. त्यांना असं वाटतं आपण काय पैसे फेकले की आपल्याला काही विकत घेता येईल. नाही, खरं आहे, पैशाने काही विकत घेता येतो. पण ना, त्या तारुण्याच्या मस्ती एक गोष्ट विसरूनच जातात. पैशाने प्रेम नाही विकत घेता येत. आणि आई वडिलांनी इतकं प्रेम जगात कोणीच नाही करत. मला काय वाटतं, आपलं हे घर, आपलं जे कुटुंब आहे ना, ते मला असं वाटतंय एका वृक्षासारखं आहे. म्हणजे आई वडील, आजी आजोबा ही सगळी ना त्याची मुळं आहे. आणि मुलं म्हणजे फांद्या आहे. आणि त्या फांद्याने असं खूप मोठं व्हावं, बहरावं म्हणून मुळं ना स्वतःला मातीत अशी घट्ट रोवून धरलेली असतात. कारण त्यांच्या डोक्यावरती तर अख्खा तो डोलारा उभा असतो ना. पण उद्याही मुळंच उकडून जर कोणी फेकून द्यायचं ठरवलं तर काय होईल ना, ते तो डोलारा कोसळून जाईल, झाड मरून जाईल. पण मुलांना नाही कळत. त्यांना असं वाटतं की आता काय, आता आपली वाढ झाली आहे, आता त्या मुलांची काय गरज आहे. म्हणून ते कसपटासारखे त्यांना घेतात आणि असं बाहेर फेकून देतात. कारण त्यांच्या आयुष्यात आता आई वडिलांची गरजच नसते. पण त्यांना हे कळत नाही की
त्यांना आता आई वडिलांची गरज नसते, पण ह्या वयात आई वडिलांना मात्र त्यांची खूप गरज असते. मुलांचा आधार हवा असतो, त्यांचा हात हवा असतो. या उतार वयात ते कुठे जाणार? कोण त्यांची आजारपणं काढणार? कोण त्यांना हात देणार किंवा त्यांच्या गरजा कोण भागवणार ना? म्हणून ना आयुष्याच्या कसं ना प्रत्येक पायरीवरती माणसाला कोणाची ना कोणाची तरी गरज असते, साथ हवी असते. म्हणून ही आपली नाती, आपली माणसं आपल्याला जपावी लागतात. आणि हेच नेमकं मुलांना कळत नाही. त्या नात्याचा वापर शिडीसारखा करतात. त्यांच्याच डोक्यावरती पाय देऊन वर चढून जातात, मागे वळूनही न बघता, आणि आपण खालीच राहतो त्यांची वाट बघत एकटे. पण मी एकटी नाही एकटी नाही आहे. मला खूप चांगला साथीदार मिळाला आहे. बऱ्याच जणांना माहित नसेल, माझे पती. अहो या ना इकडे, या ना. हे माझे पती आहेत, अभिजित राजे. यांनी माझ्यासाठी काय नाही केलं. यांनी मला स्वतःकडेच वेगळ्या नजरेतनं बघायला शिकवलं, मला आत्मविश्वास दिला, माझी ओळख मला करून दिली. माझ्या मुलावरती स्वतःच्या मुलासारखं प्रेम केलं आणि त्याला सगळं देऊन टाकलं. असं म्हणतात ना, समोरच्याला जेवायचं ताट द्यावं पण बसायचं पाठ कधी देऊ नये. त्यांनी ताटही दिला आणि पाठही दिला. का? कारण त्यांचं माझ्यावर निस्सीम प्रेम आहे म्हणून, फक्त त्यासाठी. बऱ्याचदा ना आपण आपल्याच माणसाचे आभार नाही मानत किंवा आपल्याच माणसाला आपलं किती प्रेम आहे ते व्यक्त करून नाही सांगत. आज मी तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने सांगणार आहे. हो, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. आणि मला असंच तुमचं प्रेम असंही पुढे हवंय, म्हणजे याच जन्मी नाही तर जन्मोजन्मी. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलात ना, फक्त त्यामुळे आणि फक्त त्यामुळे आज इथे मी उभी आहे. असाच विश्वास माझ्यावरती कायम ठेवा. मला दुसरं काही नको, ती लाखो रुपयाचं बक्षीस सुद्धा नको. बस. शुभ्रा, अहो आपण निघूया का? ते अन्नपूर्णाला केवढं काम आहे आता. आई मी थांब सुमन, पुढे काहीच बोलू नकोस, कारण तुला द्यायला माझ्यापाशी आता काहीच नाहीये, माफी सुद्धा नाही.